नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे चुलीवर अंड्याचं कालवण। त्यासाठी मी अंडी शिजवून घेतलेत, त्याची सालं काढून घेतलेत वरचे। त्याच्यासाठी लागणारं साहित्य: ओलं खोबरं, कांदा, लसूण, कोथिंबीर। आता हे सगळं मी भाजून घेणार आहे। कांदा चुलीवर भाजून घेते, कढईत टाकून। चुलीवरचं जेवण रुचकरच लागतं। आमच्याकडे गॅस आहे, पण मला रोज चुलीवर स्वयंपाक करायला खूप आवडतं, कारण चुलीवर स्वयंपाक पटकन होतो। कांदा असा लालसर झाला की काढून घ्यायचा याला। आता मी ह्याला काढून घेते। कांदा काढून भाजून काढलाय मी। आता मी ह्याच्यात खोबरं भाजते। खोबरं पण भाजलंय, त्याला मी आता काढून घेते। थोडं जिरं भाजून घेते। आता हे सगळे जिन्नस मी वाटून आणते मिक्सरमधून। थोडंसं कढईत तेल टाकायचं। मी जरा अंडी भाजून घेणार आहे, त्यासाठी मी थोडीशी हळद टाकते आणि ही अंडी, शिजवलेली अंडी टाकणार आहे। ती जरा फ्राय करून घ्यायची, त्यामुळे चवीला लागतात। छान अशी भाजली की काढून घ्यायची। आता हा मसाला मिक्सरमधून वाटून आणते, तोपर्यंत मी इथं पाणी गरम करायला ठेवणार आहे कढईमध्ये। ह्याला उकळी येते तर मी मसाला वाटून आणते। मिक्सरमधून हा मसाला मी वाटून आणलाय। ही भाजलेत अंडी। आता मी हे उकळलंय पाणी, हे बघा, ते मी आता काढून घेते एका पातेल्यात। तेल टाकते मी। मोहरी तडतडली की मसाला टाकायचा। देशी अंडी आहेत, ही खूप चवीला लागतात। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। मोहरी तडतडली की यात मसाला टाकायचा। मसाला भाजल्यामुळं, पहिलाच हा मसाला भाजला त्यामुळे ह्याला वेळ नाही लागत मसाला भाजायला। हा घाटी मसाला आहे, आम्ही घरी बनवलेला आहे। मी ह्याचाही व्हिडिओ अपलोड केला आहे, तुम्ही नक्कीच जाऊन बघा। माझ्या चॅनलमध्ये आहे घाटी मसाल्याचा व्हिडिओ, आणि घरीच घरगुती मसाला बनवला आहे, त्याचाही व्हिडिओ मी अपलोड केला आहे की तो आम्ही कसा घरी बनवला। ते सगळे गरम मसाले टाकून घरीच घाटी मसाला बनवतो। मसाल्याला असं तेल सुटायला लागले, हे बघा। तेल सुटायला लागलं की ह्याच्यात अंडी घालायची। जरा हलवायचं, आणि गरम पाणी ओतायचं। तुम्हाला हवं तितकं पातळ कमी जास्त तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार। वरून मीठ टाकायचं।
गरम पाणी टाकल्यामुळे पटकन उकळे आले. तुम्हाला कसं वाटलं अंड्याचं कालवण ते कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.